अरे खोटा गाडी बोलून आलो तू लवकर निघ. तर भाई मित्रांनो, राम राम सगळ्यांना. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एवढे दिवस झाले माझा ब्लॉग आला नाही, कारण की मी होतो बिमार. आणि आता आम्ही सगळेजण चाललो, हे ऑटो आहे आमचा, आणि आता आम्ही चाललो रील बनवायला. हे मामी, हे माझी ताई आणि हे माझा मामा. माझा मामाला मला पोरगी देऊन नाही राहिला. काय करू काही समजून नाही राहिलं, काय करावं लागत होतं मला कमेंटमध्ये सांगा. तर भाई आज आम्ही चाललो मस्त माझ्या वावरात. तिथं जाऊन आम्ही बनवणार आहे 4-5 रीला. चला मग. ते कुत्र धावते का कोंबडे? नाही. तर मित्रांनो, मामी पहिल्यांदा माझ्या घरी आली, माझ्या वावरात आली. तर पाहू शकता मामीले नवल वाढून राहिलं की बाई कोंबड्या आणि कुत्रे कसे एक संघ राहून राहिले. तर मामी तुम्हाला सांगतो मी, हे कुत्रे आणि नाही पकडत. हे जे आहे एकमेकाला ओळखते. तुमच्या घरी भुयार कोण केला याच्यात? हे होय, हे बदमाश. भुयार दाखवा त्यांना. हे बदमाश. हो ना, हे भुयार केला याच्यात. ह्या बदमाश नाही, हे डोंबडीने. तर मामीला असं वाटतं हे आता कोंबड्या आहे, हे तिकडं कोंबड्या आहे. मामीला वाटते यार कुत्रे पकडत नाही काय, पण मामी यांचा दोस्ताना आहे म्हणून ते काही करत नाही, ओळखी आहे त्यांची. आणि अजून आमचा एक ब्लॅक डॉग आहे, नाही ब्लॅक कॅट आहे, क्यूट आहे. तो कुठे गेला का आम्ही? हा डॉग आहे आमचा. नाही काय? नाही चावत. अरे बापरे, भल्ली सुपर आहे रे. मग फोटो काढतोय मस्त ऑटो मध्ये. डॉग आहे का कॅट आहे? कॅट आहे, कॅट. ठीक आहे. अरे बापरे, मामी चोरी करून आल्या. पा कशी झगडे करून आले शेंगासाठी. पा काय केवढीच्या शेंगा आहे त्याच्यात झगडे करून आले. लहान मोठ्या शेंगा आणले. पा घेऊन जाईन ना. हे ब्लॉक करून आले. मामा दिसतात झगडे करते मामी. तो मामी आमच्या बकऱ्या तुम्ही बोकडे बाकडे चालू आहे. आमचे कोंबडे. माहिती देतो हा बोकड्याविषयी माहिती देतो. हे बघा, हे बोकड्या काय गावरान बोकड्या नाही होते, बकरी आहे. या इकडे त्यांचं काय ते हे कोंबडे आमचे. कुत्र आहे तरी मांजर नाही पकडत, कुत्र आहे तरी कोंबड्या नाही पकडत. तुमचं वाहन दाखवा, वाहन. माझा भाचा. तर भाई आता आमचा चोरीचा विषय झालेला. इकडे आता आम्ही चाललो हरभराचा विषय करायला. मामीले बम चढवतो मी हरभराच्या झाडावर. नागेश भाऊ, आपण मटन सोले करायचे होते. हे मामा म्हणते मटन सोले कुठं म्हणते. हा, मटन सोले मस्त लागते. तुम्ही तर हे भाई उडानपूल पाहू शकता. हे बम फेमस झालेला करू द्या. हा इकडे टाक. इकडे टाकू. बरोबर. मामीचं म्हणणं काय? मामीचं म्हणणं आहे का गाड्या हळू चालवा. अमरावती ते पण शिवशाही बस आहे. कधी पण रस्त्याने जाताना 2 व्हीलर 4 व्हीलर 6 व्हीलर 8 व्हीलर काही असो, गाडी हळू चालवायची. आणि आपली स्वतःची गाडी हळू चालवायची. स्वतःचा व्हिडिओ, रील, ब्लॉग काही बनवा, पण लक्ष रस्त्याकडे द्या, नाहीतर नाही द्या. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या म्हणणं एकच आहे, 6 व्हीलर नसते. मामीने तुला 6 व्हीलर इकडं म्हणते का? 6 व्हीलर नसते म्हणजे कधी मी सपोज सांगितलं. आता कायले बडबड करू राहिला रे? एवढी शेंगाने तोडल्या मुठभर तर वरपलक नाही तर मला वळवळ करू राहिला. आता हे पुऱ्या शेंगाही तोडतो पुऱ्या वावरातल्या, तुला पोरगी देत नाही. अल्ला मोठा तर बोलाले. अहो बैठाडे, गहू कुठं लागते हे समजत नाही का तुले? त्या बापाले तर वावर पाहिजे नव्हतं. हा, कसं हरभऱ्यासारखं झाडावर चढवलं होतं ते जमलं. कट बाबू, हे काही मी हरभऱ्यात झाड नाही, तुम्हाला चढून राहिला. तू UPSC कर, MPSC कर, अजून काही कर. माई पोरगी तुला मी देत नाही. आता मी वावरात काम करू दे, तू निघ इथून लवकर, सटाक इथून लवकर.
हा एक मिनिट हा एक मिनिट ऍक्शन. का हे वावर कायचं आहे? हे गव्हाचं वावर आहे ना. मग गेले गहू कुठं लागते? जमिनीत लागते का शेंड्याला लागते? अहो गहू कुठं लागते म्हणजे मला म्हणायचं काय होतं. तू थांब ना, तू बोल. घे रे बाबू त्या शेंगा, एवढा काही बोलू नको. 30 रुपये किलो दुसरा घेईन. त्याला बोंबलून राहिला, बापगीप काढून राहिला. अ बाई शेंगा काय तोडून राहिली हे? माय वावर होय ना हे तुरीच्या शेंगा. तुले का तुझ्या बापाचं वाटलं का तुले? ठेवते शेंगा डबल दिसत नाही इच्छा मला. ओय शेंगा तोडून राहिली बाबू, एवढा काय बोंबलून राहिला? अ. मुठभर तर शेंगा तोडल्या. हे घे त्या शेंगा 30 रुपये किलो दुसऱ्या घेईन. अहो दुसऱ्या घ्यायच्या होत्या तिथं आली काय ले? तिकडच घेऊन खायच्या होत्या ना. इथं काय जरूरत होती का तुला याची? एवढं तर बोलायला पाहिजे. या माय बी मामी तर लयच मुज्जर आहे. शेंगाही नेऊन राहिली, बोलूनही राहिली आणि पोरगी देत नाही म्हणजे. माझ वावराची मलेच मुज्जर बना. मला समजूनच नाही राहिलं. का हो मामी, हे सोपते का म्हटलं तुम्हाला? हा, दुसऱ्याच्या वावरात येता, शेंगा चोरून घेऊन चालल्या, ते बी ओरपून राहिल्या तुम्ही. हा, त्या वावरवाल्याचं तर काही नुकसान होते का नाही होत ते तर पहा. हा, सगळं आपलं मतलबी म्हणा सगळं. एक तर पोरगी देऊन नाही राहिल्या. हा, देऊन तर नाहीच राहिल्या म्हणा, मलाही माहित आहे. त्याच्यात शेंगा चोरून घेऊन चालल्या. कट ओके. तर भाई आम्ही आलो हरभऱ्याच्या वावरात. तुमचं आम्ही आलो आता हरभऱ्याच्या वावरात. हे मामा, हे मामी आणि आम्ही रील काढल्या इथं 4-5. हे हरभऱ्याचं झाड होय, हे वावर आहे, हे माझ्या मित्राचं वावर आहे, त्याचं आहे. त्याच्या वावरात आलो आम्ही ते रील काढाले. पहा 4 एकर आहे वाटते. 4-5 हा 3 3.5 एकर. 3-3.5 एकर आहे. हरभरा समोर टाकला ना तिनं खासाठी. अरे बापरे इथं गांजरा होय का हे? आहे ना, हा ज्याच्या घरी वावर आहे गावाले, हा ते समोरच्या पोरी आहे ना, ते भाड्याने राहते. हा. त्या गावाला गेले आणि त्याने आणली गावावरून, दिली होती मला पैसे. हिला समोराचा वाजलं हे आवडून आला. चांगला आहे ते पण गावरानी नाही समोर. गावरानी सांबार असं हे आहे ना, थोडंसं असं कवडा छान आहे. असं बस ते कोणत्याही नॅचरल गोष्टीची नाही का मजा वेगळी असते. आपण सगळेच जण सगळं दुकानातून भाजीवाला जाऊन सगळंच खाते, कोण खात नाही, पण हे नॅचरल आहे. तर बाई मित्रांनो, आमचा ब्लॉग आवडलास नक्की लाईक कमेंट शेअर करा. चला मग.